भेटला का सतीश? त्याला भेटूनच येतोय. मग नाही, तू म्हणालीस त्यात तथ्य आहे. हा संजीवनी, हा, मी आता त्याच्या खोलीत गेलो ना तर असा शून्यात नजर लावून बसला होता तो. मी जवळ जाऊन हाक मारली तर एकदम दचकला. अगो बाई. नाही, मी इकडून तिकडून अंदाज घेण्याचा प्रयत्न केला, पण मग मला असं वाटलं की मी फार खोलात शिरलो तर त्याचा त्याला त्रास होऊ शकतो ना. नको बाई, त्याला त्रास होणार असेल तर नकोस त्या फंदात पडायला. नाही ना तर दुखण्यापेक्षा औषधच भारी व्हायचं ना. मी अगदी तोच विचार केला. नाही ग, पण संजीवनी, आपल्या घरात कोणाला तरी त्रास होतोय आणि आपण नुसते बसलो, असं कधी झालंय का? हो ना, पण आपण करणार तरी काय हो? नाही, कारण मुळात प्रॉब्लेम काय आहे हेच आपल्याला ठाऊक नाही. मग आपण उपाय तरी कसा करणार? एक होऊ शकतं. काय? अर्जुनीत जर का प्रेमाने जरा खोलात शिरण्याचा प्रयत्न करून काय प्रॉब्लेम आहे जाणण्याचा प्रयत्न केला ना तर आपण काहीतरी उपाय सुचवू शकतो त्याला. पण तुम्हाला काय वाटतं हो, काय प्रॉब्लेम असेल? एकंदर सतीशचा स्वभाव बघता त्याच्या हातून काही विपरीत घडलं असेल असं मला अजिबात नाही वाटत. हा, पण तो ज्या व्यवसायात आहे त्या व्यवसायात हे असले चढाव उतार ठरलेलेच असतात का? असलंच तर तसंच काहीतरी आर्थिक कारण असावं असा माझा अंदाज आहे. अर्थात त्यांनी हे स्पष्टपणे सांगितल्याशिवाय आपल्याला काहीच कळू शकत नाही म्हणा. मला वाटतं आत्ता तरी आपण फार खोलात नको शिरूया. त्याला त्याचा प्रॉब्लेम सोडवू दे. हा, आपण लक्ष ठेवूया. काय? मेघना, चहा. हो. थँक्यू. मेघना ग, चहामध्ये साखरच नाहीये. मेघना ग, भाजी. काय ग? अगं हळू. मेघना, काय झालंय? फारच डिस्टर्ब दिसतेस तू. बरं, एक ते सगळे राहू दे, मला डबा नकोय. मी कॅन्टीन मध्ये खाईन काहीतरी. तुझा जाऊन आराम कर. झोप पूर्ण नाही झाली का तुझी? चित्रा, बरं झालं आलीस. मला प्लीज चहा करून देशील? हो, देते ना. अगं, मेघनाची तब्येत बरी दिसत नाही. तिचं लक्षच लागत नाही. हे बघ ना, चहा साखर नाही टाकली तिने, तिच्याकडून भाजी सुद्धा करपली. मी देते चहा करून. आणि आदित्य 10 मिनिटं थांबलास ना तर भाजी पण करून देते. नाही, नको नको, तेवढा वेळ नाहीये. चहा दे फक्त करून. ठीक आहे. मेघना, तू जाऊन आराम कर. नाहीतर असं कर, मस्तपैकी तासभर झोप काढ, म्हणजे फ्रेश वाटेल तुला. अरे नाही, ठीक आहे. अगं ऐक माझं, चल पटकन. चल 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 पटकन. काय, ओकेस का? नाही, खूप टेन्शन आलं रे आदित्य. अगं, ते दिसलं मला सकाळी, म्हणून तर फोन केला ना मी तुला. पण काय झालंय ते सांगशील का? तब्येत बरी आहे ना तुझी?
तब्येतीला काही नाही झालंय, पण मेघना, अगं हे रडतेस कशाला? मेघना, अगं काय झाले ते सांग तरी मला आधी. मला खूप भीती वाटतेय. मेघना, अगं पहिली दुसरीतल्या मुलासारखं काय करतेस? वेडपट. काय झालंय ते सांग मला लवकर. चल पटकन. काही सिरियस आहे का? नाही, म्हणजे आहे. अच्छा, आला आला आला, मला अंदाज आला. घे तू टेन्शन घे, आपण नंतर बोलूया. ओके, बाय. आदित्य, बाय. जा, तू बोलू नकोस माझ्याशी. बाय. माई, काय ग? मी जरा बाहेर जाऊन येते. नाही असे विचारू नये, पण कुणीकडे निघाली आहेस? माई, मी नोकरी करायचं ठरवलंय. अरे वा. मागच्या वेळी अगदी सहज मिळाली होती, पण वेड्यासारखी घालवून बसले. आता पुन्हा नव्याने सुरुवात करायला हवी. काही हरकत नाही. प्रयत्न करायचे ठरवलेस ना, अतिशय उत्तम निर्णय आहे तुझा हा. छान. स्वतःच्या पायावर उभं राहिलं ना की आपल्याला एक बळ येतं, मनाला उभारी येते आणि आपला आत्मविश्वास वाढतो. छान छान निर्णय घेतलायस हो. बरं, तू एकटीच निघाली आहेस का? नाही म्हणजे मेघनाला बरोबर घेऊन जा ना. नाही, नको माई. आधीच सगळ्यांनी खूप काही केलंय माझ्यासाठी. आता आणखी त्रास नको कोणाला. आता जे काही करायचं ना ते मला एकटीलाच. एकटीच तर आहे मी आता. स्वाभाविकच आहे तुला असं वाटणं. पण चित्रा, अगं आत्ता कुठे तुझ्या आयुष्याला सुरुवात झाली आहे. असं समज की आपण या अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये भाग घेतलाय आणि ही शर्यत काही झालं तरी मला हसत हसत जिंकायची आहे. हे सगळे अडथळे मला पार करायचे आहेत, अगदी हसतमुखानं. काही झालं तरी मी घाबरणार नाही. या सगळ्या गोष्टींकडे ना सकारात्मक दृष्टिकोनातून बघ बाळा. मनानं अजिबात हरून जाऊ नकोस. कुठलेही निगेटिव्ह विचार मनात आणूच देऊ नकोस तू. मग बघ, हा हा म्हणता ही शर्यत तू पार करशील आणि तुझा पहिला नंबर येईल. आणखीन एक सांगू, सारखं आपलं मी एकटी आहे, मला एकट्यानंच सगळं करायचंय असं नको म्हणत राहूस. या एकटेपणाला ना अशी कवटाळून नको ठेवूस बाळा. मग तो अजून वाढत जाईल. या सगळ्यातून बाहेर ये आणि बघ जग किती सुंदर आहे. आणि अगं आम्ही आहोत ना तुझे. हे घर, इथली सगळी माणसं ही तुझीच तर आहेत. सगळ्यांबरोबर हसत राहा, आनंदाने राहा. मग बघ, यश तुला नक्की मिळेल. सगळं कसं छान वाटायला लागेल. हा हा म्हणता दुःख सुद्धा विसरून जाशील बाळा. काय? हो माई. खरं सांगू माई, मला माझ्या आणि मनोजच्या त्या कडू नात्याच्या आठवणही नकोयत. ते सगळं विसरून मला आता माझ्या मनाप्रमाणे आनंदात जगायचं. दडपण जुगारून ठरवलंय मी आता. येऊ माई? ये. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार करते. शुभम भवतु. येते. पोरीला यश दे. येस.
गुड आफ्टरनून सर. चित्रा, व्हॉट अ सरप्राईज. नक्की? बाय ऑल मीन्स. नाहीतर म्हणशील की घरी हिची रडकथा चालूच असते. इथे ऑफिसमध्ये सुखाने जगू देत नाही मला. बस काय यार, सकाळीच उलट मी तुला म्हटलं ना की तू एवढी ब्रेव्ह होऊन वावरतेस तर बरं वाटलं मला. थँक्यू आदित्य. तुझा सपोर्ट खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी. आणि ऍक्च्युली मला असं वाटलं की इथे ऑफिसमध्ये माझ्यासाठी शब्द टाकणं तुला थोडं जड जाईल, म्हणून मी स्वतःच आले सिया मॅम आणि GM सरांना भेटायला. सो थॉटफुल. ते पण मग तू भेटलीस का सियाला? कारण मी काही बोललो नाही अजून तिच्याशी. नाही, मी म्हटलं की आधी तुझ्याशी बोलावं, कारण तू बोलला असशील तर डबल डबल वाईट दिसेल ना ते. ओके ठीक आहे, मग आता आलीच आहेस तर घे भेटून सियाला. पण चित्रा, ऑनेस्टली स्पीकिंग थोडं कठीण दिसतंय. पण प्रयत्न करायला काहीच हरकत नाही ना. बिलकुल नाही. बरं तू काय घेशील? मी आज मीच तुझ्यासाठी कॉफी घेऊन येणार आहे नेहमीप्रमाणे. अर्थात तुझ्या PA ची परमिशन घेऊनच. हा आलेच. बिचारी चित्रा, दुःख गिळून किती धीराने घेते हे सगळं. माझी चूक झाली. मी तेव्हा सपोर्ट केलं नसतं तर मनुष्य लग्न झालंच नसतं तिचं. सर, कॉफी. थँक्यू. हा, तर आज 4 वाजता मोटवानी अँड ब्रदर्सची मीटिंग आहे. 4:15 वाजता दांडेकर कन्सल्टन्सीचे अजित दांडेकर येणार आहेत. आणि 6:30 वाजता GM सरांबरोबर मीटिंग आहे. किती छान होते ना ते दिवस आदित्य. चित्रा, येतील पुन्हा चांगले दिवस. डोंट वरी. तू म्हणतोयस ना, म्हणजे नक्की येतील. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. येस. आता पुन्हा तुझ्या आयुष्यात सुख आल्याशिवाय मी शांत बसणार नाही. येस. कॅन्सल? अरे वा, म्हणजे मी आज चक्क वेळेवर घरी जाणार. क्या बात आहे, ग्रेट न्यूज. थँक्यू. काय झालं? काय नाही, दांडेकर आणि मोटवानीस दोन्ही मीटिंग कॅन्सल झाल्या. अरे वा. बरं ठीक आहे, तू सगळ्यांना भेटून घे, म्हणजे आपण एकत्रच घरी जाऊ, है ना? येस. आदित्य, इतकं छान वाटतंय ना मला. पुन्हा एकदा मी या सगळ्या वातावरणाचा भाग आहे असं वाटतंय. आलेच मी. मनुष्य, तू असं वागायला नको होतंस चित्राशी. पण चूक माझीच आहे. का सपोर्ट केलं मी? काय ग विजया, मगाचपासून 3दा सांगितलं तुला, दे ना कॉफी करून. अर्चू, मी पण तुला 3ऱ्यांदा सांगते आता की आता कुठल्याही क्षणी अमित येईल, दोघांसाठी एकत्रच करते ना कॉफी. जरा दम धर की. अगं पण अमित दादा येईपर्यंत मी कशाला थांबू? मला काही शिक्षा? नाही तर मी चालले बाबा. अगं ए काय काय चाललंय? अमित दादा बघ ना, तुझी बायको तुझ्या बायकोकडे साधी कॉफी मागितली तर सरळ उलट उत्तर देते मला. म्हणते देत नाही, जा. काय असं म्हणाली? हो, बरोबर म्हणाली ती. अरे ही काय तुमची नवरा बायकोची मिली भगत? अगं अर्चू, तुला लाज वाटली पाहिजे का? माझी बायको बघ बिचारी, हा त्या एक्झिबिशनचं काम करून एवढं दमली आहे आणि कॉफी मागतेस तिच्याकडे. उठ, चल कॉफी कर, चल. हट, मी चाललो. काय चाललंय? काय झालं? माई काय चाललंय? बघ ना, माझा भाऊ आणि भाऊजाई माझा छळ करतायत. एक ए वा, काय चाललंय? काय छळता तुम्ही तिला? कॉफी कर, उठ. मग कसा करतो? कॉफी हवी म्हणून छळताय तिला?
हा अर्चू, हा छळतोय ना तुला कॉफी हवी म्हणून. हो. एक काम कर, तू जाऊन सतीशला नाव सांग बघू याचं, की दोघं कॉफी देत नाहीत तुला म्हणून. जा बघू. ए काय ग माई, तू पण ना. आम्ही दादा सगळं असं करतो. अगं विजया रडायला लागली का ती रडायला लागली बिचारी. अरे रडून रडून सोफा ओला करेल. जा पटकन कॉफी कर जा. सोफा आलो होईल, सोफ्याची पडलीये तुला, पण माझी काही काळजी नाहीये. अगं उठ ना बाई, दे ना कॉफी. ए अर्चू, हा मला सांग तू पार्टी कधी देणार आहेस? हा तुझ्या त्या ट्रेनिंगची. अय्या हो देवा, आपल्याला ना खादडीसाठी नुसतं निमित्तच लागत असतं नाही का? नाही तर काय. ए नाही पण अर्चूकडे मात्र पार्टी व्हायलाच पाहिजे. हा, तिच्या हातचे छोले भटुरे आणि दही वडे आणि त्यावर अर्चूच्या हातची गरम गरम वाफाळलेली कॉफी. आहा, काय मस्त नाही? नाही नाही, पार्टी व्हायलाच पाहिजे. कॉफी देणार होतीस ना? अगं तर पार्टीचं ठरू दे ना, मग करते. अरे हा हा, बरोबर बरोबर. तर मी काय म्हणते, आपण ना विजयाचं एक्झिबिशन झालं की पार्टी करूया. ए मी काय म्हणतो, विजया मी ना सतीशशी बोललो, त्याला सांगितलं उद्या ये ओपनिंगला म्हणून. हो हो म्हणाला का रे? नाही म्हणजे गेले कित्येक दिवस ना त्याचं लक्षच नसतं कशात. आपल्या तंद्रीत असतो, देव जाणे. नाही पण मला येतो म्हणत होतो. हो म्हणाला ना, बरं झालं. ए पण ह्यावेळी ना झाडून सगळ्यांची मदत झाली बरं का. आणि चित्रा आणि मेघनाची तर विशेष मदत झाली. काही काय, मेघना आणि चित्रा कुठून आल्या मध्येच? सगळ्यात जास्त तुला मदत मी केलीये, मी. त्या सगळ्या तुझ्या वस्तूंवर प्राइस टॅग चिकटवल्या कोणी? मी. मग काय विजया, विसरलीस ना इतक्यात? अगं सत्कार कर तिचा. आम्ही तरी जरा कोड कौतुक कर की आपल्या बहिणीचं. जरा मिडल बिडल द्या की आपल्या बहिणीला. कॉफी करून आणा तिच्यासाठी. मग कॉफीचं काय झालं पण? अगं आणि हे काय, अजून मेघना कशी नाही आली? दिवसभर दिसली नाही मला घरात कुठे. नाही, डान्स क्लासला गेली असेल म्हणा ती आता. अहो माई गेली असेल काय, यायची वेळ होत आली तिची. आता ती कधीही येईल. ए मी काय म्हणतो, मग आपण मेघना आली ना की कॉफी करूया काय अर्जू? हो तसंच करूया, किंवा मेघनालाच करायला सांगूया कॉफी आल्यानंतर. अरे सगळे ना एक नंबरचे बनेले. तुम्हाला कॉफी द्यायची नव्हती मला. अर्चू 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 एक काम करूया, तूच कर ना कॉफी. हा हे बेटर. काय कॉफी करते माहिती आहाहा. कडक. दादा, तुम्ही पण दमला आहात? हो का? तुम्ही पण म्हणजे मेघना, तू दमली आहेस का? हो, पण मनाने. आणि शरीरापेक्षा मनाचा थकवा खूप जास्त असतो. खरंय तुझं. पण तू का दमली आहेस? मी सांगू तुम्हाला? हो, म्हणजे मला सांगून तुला बरं वाटणार असेल तर नक्की सांग. सांगते. सकाळपासून हे टेन्शन आहे माझ्या मनावर. कोणाला तरी सांगितल्याशिवाय काही खरं नाही. पण दादा, तुम्ही सांगणार नाही ना कोणाला? डोंट वरी, कुणालाही काहीही सांगणार नाही. बोल. ऍक्च्युली घरातले सगळे ओरडतील अशी भीती वाटते मला. ओरडतील? पण का? यावर्षी एक्सटर्नल एक्झामची परीक्षा द्यायची ठरली होती ना, MA पार्ट 2 ची. बर. तर फॉर्म भरा असं पत्र आलंय त्यांचं. आणि दादा, सुरुवातीचे फॉर्म्स भरल्यावर मी साफ विसरून गेले होते हो. आणि आता डायरेक्ट परीक्षेचा महिना उजाडलाय. तर सगळे तर ओरडणारच आहेत मला की वर्षभर काय करत होतीस.
पण किमान पास होईल एवढा तरी अभ्यास कसा होणार आहे एकदम? मी बिलकुल टच मध्ये नाहीये दादा. कशी देणार आहे मी परीक्षा? खूप टेन्शन आलंय मला दादा. मेघना, अजिबात घाबरू नकोस. पहिली गोष्ट म्हणजे घरातलं कोणीही तुला ओरडणार नाही. हा, आता एकंदरीत देसायांचा स्वभाव बघता थोडीफार थट्टा मस्करी नक्की करतील, पण ओरडणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तू जर का तुझ्या मनाशी ठरवलंस तर सगळा अभ्यास व्यवस्थित कव्हर करशील. आणि गेल्या वर्षी तू चांगल्या मार्काने पास झालेस, त्यामुळे तुझा जो काही सब्जेक्ट आहे त्यावर तुझी बऱ्यापैकी पकड आहे. खरं सांगू दादा, हं. या जागी जर विजयाताई किंवा अर्चूताई असत्या ना, तर मी अगदी असंच बोलले असते त्यांच्याशी. मग पण आता वेळ माझ्यावरच आली आहे ना, तर अगदी कळतंय मला हे करायला खूप अवघड आहे. पण सकाळपासून मनात ठेवलं होतं. तुमच्याशी बोलल्यावर खरंच खूप बरं वाटलं. अगं, तेच तर महत्वाचं, खरंय की नाही? बरं चल, आत्तापासूनच तुला ऑल द बेस्ट. थँक्यू. लाग अभ्यासाला. चल, येतो. अरे बाप.